महानगरपालिका नगर विकास विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य शासनाने मुंबई पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या 25,000 खरं तर अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे, असं मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं। पाहूयात। मुंबई शहरामध्ये मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडामध्ये असलेल्या नियमानुसार, एसआरएच्या असलेल्या नियमानुसार आणि अन्य प्राधिकरणात सुद्धा असलेल्या नियमानुसार बांधकाम झालेल्या इमारती ज्यांना अंतिम भोगवटा पत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट विविध कारणांमुळे मिळालं नाही, अशा इमारतींची संख्या ही 25,000 इमारतींच्या वर आहे। अंतिम भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ज्या काही कायदेशीर अडचणी तत्कालीन इमारत बांधताना ओसी न मिळण्यासाठीची होती त्यातनं सुटका मिळावी अशा पद्धतीचं निर्णय आणि त्याचं धोरण आता राज्य सरकार घेते, ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।